तर आपण एक काल प्रॉब्लेम सुरू केला होता, राईट? त्या प्रॉब्लेमच्या अगोदर मी तुम्हाला एक 2-4 गोष्टी लिहायच्यात म्हणून सांगितलं, राईट? म्हणजे त्याच्यामध्ये मी काय केलं, नंबर ऑफ इक्विव्हॅलंट इज इक्वल टू नंबर ऑफ मोल इंटू व्हॅलन्सी असते आणि नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इंटू व्हॅलन्सी असते. एच प्लस ची व्हॅलन्सी एक असल्यामुळं त्याचे नंबर ऑफ इक्विव्हॅलंट आणि नंबर ऑफ मोल सेम होतात आणि तसंच त्याची नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटी सेम होते. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळे ज्यावेळेस तुम्ही सोल्यूट असतात, सोल्युशन मध्ये वेगवेगळे सोल्यूट असलं की मिक्सिंग करताना वेगळा फॉर्म्युला येतो. सेम सोल्यूट असताना मिक्सिंग करताना काय होतंय, मिक्सचरची मोलॅरिटी MaVa प्लस MbVb प्लस अपॉन Va प्लस Vb. हे केव्हा सेम सोल्यूट असल्यावर. डिफरंट सोल्यूट असला की दोघांपैकी एक उडतंय, असं होतं ना. HCl ची काढायची झाली की फक्त HCl चं सोल्युशन घ्या आणि दुसरं H2SO4 असेल तर तेच घ्या. म्हणजे ए समजा ए मध्ये HCl आहे आणि दुसऱ्यामध्ये H2SO4 आहे, तर मोलॅरिटी ऑफ HCl काय होणार, MaVa आपण मात्र Va का Va प्लस Vb, Va प्लस Vb. आणि H2SO4 असेल तर MbVb लिहावं लागेल आपल्याला. म्हणजे डायल्युशन केल्यासारखं होतंय ते. पण म्हणजे दोन ऍसिड मिसळले त्याच्यामध्ये HCl साठी हे, H2SO4 साठी MbVb, पण H प्लस साठी H प्लस दोन्हीत आहे का नाही? H प्लस दोन्ही मध्ये आहे ना. दोन्ही मध्ये आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये असं होतंय की नीट लक्ष द्या, त्याची मोलॅरिटी, आता जरा नीट लक्ष द्यायचं, हे जरा कामाचं आहे. A HCl आहे, B H2SO4 आहे, तर त्याची मोलॅरिटी घ्यावं लागेल ना. H प्लस ची मोलॅरिटी. H प्लस ची मोलॅरिटी कशी असते म्हटलं मी, ऍसिडच्या मोलॅरिटीला व्हॅलन्सीने गुणावं लागते का? बघा, मोलॅरिटी ऑफ H प्लस म्हणजे ऍसिडची मोलॅरिटी गुणिले ऍसिडची व्हॅलन्सी घ्यावं लागते, बरोबर का? हे मी सांगितले, ऍसिडची मोलॅरिटी आणि व्हॅलन्सीने गुणावं लागते. मग HCl साठी तर व्हॅलन्सी एकच आहे, बरोबर आहे का नाही? HCl साठी व्हॅलन्सी एकच आहे, म्हणून तुमचा जो फॉर्म्युला येणार H प्लस साठी तो काय येणार बघा. आता हे एवढं झालं, इथं लिहितो मी, मोलॅरिटी ऑफ H प्लस इज इक्वल टू एवढंच होणार, MaVa इंटू व्हॅलन्सी ऑफ ए. असंच करावं लागेल ना. म्हणजे HCl चीच H प्लस ची मोलॅरिटी म्हणजे ऍक्च्युली तुमचा फॉर्म्युला हा म्हणजे काही बदललेलं नाही. बघा, मोलॅरिटी ऑफ H प्लस इन ए व्हॉल्यूम ऑफ ए प्लस मोलॅरिटी ऑफ H प्लस इन B इंटू व्हॉल्यूम ऑफ B डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ ए प्लस व्हॉल्यूम ऑफ B. हे तर राहणारच, हेच आहे बेसिक फॉर्म्युला. दोन्हीकडे H प्लस आहे म्हणून दोन्हीकडे सेम सोल्यूट असल्यावर असंच करतो आपण. पण मी ह्यालाच काय लिहिलं, मोलॅरिटी ऑफ ऍसिड इंटू व्हॅलन्सी असं लिहू शकतो का नाही? ह्याला मोलॅरिटी ऑफ H प्लस ला मी काय लिहू शकतो, मोलॅरिटी ऑफ H प्लस ला मोलॅरिटी ऑफ ऍसिड इंटू व्हॅलन्सी ऑफ ऍसिड इंटू व्हॉल्यूम ऑफ ऍसिड. कळलं का? मोलॅरिटीला मी काय लिहिलंय, मोलॅरिटीला काय लिहिलंय, हे दोन आहे का नाही, बरोबर? आणि व्हॉल्यूम तर व्हॉल्यूमच आहे इथं, कळालं नाही? तसंच प्लस काय होणार, मोलॅरिटी ऑफ बेस व्हॉल्यूम ऑफ बेस, सॉरी, मोलॅरिटी ऑफ ऍसिड बी व्हॅलन्सी ऑफ ऍसिड बी इंटू व्हॉल्यूम ऑफ ऍसिड बी, बरोबर का? असं होईल. बर, आता बघा, आता हे तर पटलं, हे H प्लसच्या मोलॅरिटीचा फॉर्म्युला पटलाय. पण आता मोलॅरिटी ऑफ H प्लस म्हणजे नॉर्मॅलिटी ऑफ H प्लस असते का? अरे, मोलॅरिटी ऑफ H प्लस म्हणजे नॉर्मॅलिटी ऑफ H प्लस असते का नाही? किंवा जाऊ द्या, नंबर ऑफ मोल्स ऑफ H प्लस म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ ऍसिड इंटू व्हॅलन्सी असते, बरोबर का? ह्याला जर मी भागलं, त्याला जर मी व्हॉल्यूम न भागलं, त्याला पण व्हॉल्यूम न भागलं, तर हे काय झालं, मोलॅरिटी ऑफ H प्लस झालं काय, आणि हे काय झालं, मोलॅरिटी ऑफ ऍसिड झालं का? मोलॅरिटी ऑफ ऍसिड झालं इंटू व्हॅलन्सी. पण मोलॅरिटी ऑफ ऍसिड इंटू व्हॅलन्सी म्हणजे नॉर्मॅलिटी ऑफ ऍसिड असते, कळलं का? म्हणून मोलॅरिटी ऑफ H प्लस इज इक्वल टू काय आलं, नॉर्मॅलिटी ऑफ ऍसिड आलं का? म्हणून मी इथं मोलॅरिटी ऑफ H प्लस च्या ठिकाणी काय ठेवू शकतो, नॉर्मॅलिटी ऑफ ऍसिड इंटू व्हॉल्यूम ऑफ ऍसिड कॅपिटल, बाबा जे काय असेल
प्लस मोलॅरिटी ऑफ बेसच्या ऐवजी काय ठेवणार मी, सॉरी बेस नाही, ऍसिड बी ना, ऍसिड बी आहे बाबा, ते ऍसिड बी आहे, तर काय नॉर्मॅलिटी ऑफ बी इंटू व्हॉल्यूम ऑफ बी डिवायडेड बाय व्ही ए प्लस व्ही, ही मोलॅरिटी कुणाची, एच प्लस, त्याचा फॉर्म्युला कळला का, हे क्लिअर झाला का फॉर्म्युला, क्लिअर झाला कसं आहे ते. मग आता बघा मी इथं लिहितोय ते तिन्ही फॉर्म्युले, आता आपण ते जरा एकदा लिहून घेऊ एका ठिकाणी, म्हणजे काय कन्फ्युज होणार नाही इथंच, हे का नाही. आता मी सर्व फॉर्म्युले इथे एका ठिकाणी व्यवस्थित लिहिलं. मिक्सिंग ऑफ टू डिफरंट ऍसिड्स, ऍसिड्स आहेत ए आणि बी, एवढं लक्षात आलं, त्यांच्याविषयी काय काय लागू होतं. Two different acids, let us say दोन ऍसिड कोणते कोणते आहेत, लेट अस से एक ऍसिड ए आहे HCl, मिक्सिंग ऑफ टू डिफरंट ऍसिड सोल्युशन्स, बरं का, हे नुसते ऍसिड आहेत का ते नाही, ऍसिड सोल्युशन्स आहेत ते, बरोबर. ए आहे HCl आणि बी आहे H2SO4 सोल्युशन, म्हणजे H2SO4 सोल्युशन म्हणजे HCl प्लस H2 आहे का याच्यात, कळाले का नाही, ठीक आहे ना, एवढं क्लिअर. मग ह्याच्यामध्ये एक फॉर्म्युला, पहिला फॉर्म्युला काय लागू होतो, मोलॅरिटी ऑफ HCl इज इक्वल टू काय, मोलॅरिटी ऑफ, आता थांबा, मोलॅरिटी ऑफ HCl इन मिक्सचर, बरं का, हे मिक्सचरचं चालू आहे आता, आहे का नाही, तर मोलॅरिटी ऑफ HCl जे काय ओरिजिनल आहे MEA म्हणतो आपण त्याला, आहे का नाही, ए म्हटलं की जरा काय व्हायला तुम्हाला, ते ऍसिड बेस व्हायला, म्हणजे मलाच व्हायला, तुम्हाला होऊ शकते म्हणून मी HCl लिहिलो, कळाले का, HCl इंटू काय येणार सांगा, व्हॉल्यूम ऑफ HCl डिवायडेड बाय काय म्हणणार तुम्ही, व्हॉल्यूम ऑफ HCl प्लस व्हॉल्यूम ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, क्लिअर का, त्याला मी म्हटलं सल्फ्युरिक ऍसिड, एक फॉर्म्युला क्लिअर झाला. सिमिलरली दुसरा फॉर्म्युला काय रे, मोलॅरिटी ऑफ सल्फ्युरिक ऍसिड इन मिक्सचर इज इक्वल टू काय, फक्त हे HCl च्या ठिकाणी काय ना, बरोबर आहे का, H2SO4 आहे ना, कंट्रोल C V दाबतो मी, आणि हे निघून जाणार फक्त, आणि ह्यांच्या ठिकाणी काय येणार फक्त सल्फ्युरिक ऍसिड, खाली काय बदलायचंय का नाही, एवढं पण क्लिअर झालं. त्याच्यानंतर आता मोलॅरिटी ऑफ H प्लस, बरोबर का, मोलॅरिटी ऑफ H प्लस, नॉर्मॅलिटीचे असेच इकडे पुढे लिहू शकता, नॉर्मॅलिटीचे पण जशाल तसे पुढे येतात, नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर म्हणजे नॉर्मॅलिटी ऑफ HCl इंटू व्हॉल्यूम ऑफ HCl, ठीक आहे. त्यानंतर मोलॅरिटी ऑफ मिक्सचर झालं, त्याच्यानंतर मोलॅरिटी ऑफ H प्लस इन द मिक्सचर, आहे का नाही, ऍसिडची मोलॅरिटी वेगळं आणि H प्लस ची मोलॅरिटी वेगळं, हे कळायला का तुम्हाला, त्याचा हा फॉर्म्युला येईल, हे पण क्लिअर आहे का सांगा, हा क्लिअर आहे का फॉर्म्युला. बट इथं मी छोटस बट लिहितो, बट मोलॅरिटी ऑफ
H प्लस इज इक्वल टू नॉर्मॅलिटी ऑफ ऍसिड असते, बरोबर का? कळाले का? म्हणून मी अँड मोलॅरिटी ऑफ H प्लस इन B इज इक्वल टू नॉर्मॅलिटी इन B. कळलं? सिमिलरली दोन्ही गोष्टी मी आता काही लिहित बसत नाही, मग म्हणून इथं हा फॉर्म्युला. कळलं का? हा पण फॉर्म्युला कळला. म्हणजे ही जी नॉर्मॅलिटी आहे, तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारतात फाइंड द नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर किंवा फाइंड द मोलॅरिटी ऑफ मिक्सचर म्हणतात, आहे का नाही? तर फाइंड द मोलॅरिटी ऑफ मिक्सचर म्हणजे तुम्हाला प्रश्न पडू शकतो ना, ऍसिडची का बेस, म्हणजे पहिल्या ऍसिडची का दुसऱ्या ऍसिडची का H प्लसची, असाही प्रश्न पडू शकतो का नाही? नुसतं मोलॅरिटी काढा म्हटल्यावर तुम्हाला प्रश्न पडू शकतो का नाही? काय बाबा ह्याच्यात नेमकं काय करायचं आहे? ऍसिडची काढायची आहे, HCl ची काढायची आहे, H2SO4 ची काढायची आहे का H प्लसची? ज्यावेळेस काहीच म्हटलं नसते त्यावेळेस H प्लसची काढायची असते. आलं लक्षात? हे काहीच बोललेलं नाही, मग त्यावेळेस समजायचं की दोन्हीकडे जे कॉमन आहे त्याच्याविषयी बोलले. आलं लक्षात? हे असे काही अझम्पशन करावे लागतात. ठीक आहे, मग आता हे झालं, हे झालं, तिसरा फॉर्म्युला हा झाला आणि चौथा फॉर्म्युला हा झाला. नॉर्मॅलिटी ऑफ H प्लस असं म्हणूही शकतात किंवा नुसतं नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर काढा असंही म्हणू शकतात. हे पण कळाले का तुम्हाला? ओनली नॉर्मॅलिटी ऑफ मिक्स म्हणजे ती H प्लस चीच विचारली असते, स्पेसिफिकली सांगितलेलं नसलं की H प्लसचं विचारलं. कळलं का? आता इथं मी काय लिहिणार? फाइंड मोलॅरिटी किंवा नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर. दिस मीन्स म्हणजे काय? म्हणजे ज्याला की आपण काय म्हणतो मोलॅरिटी ऑफ मिक्सचर, नुसतं असं आहे का नाही, नुसतं M मिक्स. This implies assume that we have to assume that molarity of mixture means nothing but molarity of H plus in the mixture. H plus म्हणजे जो कॉमन आहे दोन्हीकडे, आहे का नाही? कॉमन सोल्यूट. क्लिअर झालं का? असले अझम्पशन प्रश्नामध्ये असतात, सुरुवातीला जरा डोकं उठतंय की नेमकं काय म्हटलं आणि असं काय अजून केलं ह्यांनी, तर ते आता हळूहळू कळेल तुम्हाला. असंच असते म्हणून. तर आपण सध्या काय काढले? मोलॅरिटी ऑफ HCl इन द मिक्सचर काढले, बरोबर आहे का नाही? दुसरं काय काढले आपण? मोलॅरिटी ऑफ H2SO4 पण काढली. दुसरं नॉर्मॅलिटी ऑफ H2SO4 इन मिक्सचर. नॉर्मॅलिटी म्हणजे मोलॅरिटी गुणिले व्हॉल्यूम केलं, ते पण आलं उत्तर. आता पुढे काय काढायचंय? नॉर्मॅलिटी ऑफ H प्लस आयन्स इन द मिक्सचर. हे तर नॉर्मॅलिटी म्हणजेच मोलॅरिटी, एवढं तर कळलं, बरोबर आहे का? मग दोन्ही सेमच आहे, कळाले का? मग मी काय करणार माहितीये का? बघा, मोलॅरिटी तेवढं वाचते करते, मोलॅरिटी ऑफ H प्लस आयन्स. हे किती आहे बाबा? हे किती आहे? डी काय म्हणतं हे? डी मोलॅरिटी ऑफ H प्लस आयन्स इन मिक्सचर. नाही, नॉर्मॅलिटी काढायची ना, बरोबर का? बट सेम आहे, पण आपण लिहिणार ना तसं, लिहिणं तर गरजेचं आहे. नॉर्मॅलिटी ऑफ H प्लस आयन्स इन मिक्सचर म्हणजेच मोलॅरिटी ऑफ H प्लस आयन्स इन मिक्सचर म्हणजेच नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर किंवा मोलॅरिटी ऑफ मिक्सचर, बरोबर आहे का नाही? असे जमते दोन्ही तिन्ही काही जमते. बर, आता बघा, आता ह्याला काय करणार मी? ह्याचा फॉर्म्युला आहे ना माझ्याकडे, बघा हे बघा बरं जरा. आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे बघा. कोणता? हा वाला. हा दिसला का हा फॉर्म्युला? पण ह्याच फॉर्म्युला मला मोलॅरिटीच्या स्वरूपात पण लिहिता येते का? बघा बरं जरा, बघा बरं जरा. हा, फक्त व्हॅलन्सीने मल्टिप्लाय करायचं. बघा, NaVA इंटू सॉरी MA ना, मोलॅरिटीच्या स्वरूपात लिहायचं म्हटलं. मोलॅरिटी ऑफ A इंटू व्हॉल्यूम ऑफ A इंटू व्हॅलन्सी ऑफ A प्लस मोलॅरिटी ऑफ B इंटू
बोला बोला. व्हॉल्यूम ऑफ बी इंटू व्हॅलन्सी ऑफ बी अपॉन व्हीए प्लस व्हीबी. मिशी फोडलेलं व्ही वेगळं, नुसतं व्ही वेगळं. ठीक आहे. बी. आणि तुम्ही काय लक्षात ठेवायचं की बाबा आपल्याला मोलॅरिटी मध्ये जास्त येते, तर मोलॅरिटीचेच फॉर्म्युले जरा तुम्हाला बरे पडतात. लक्षात आले काय? मोलॅरिटीच्या स्वरूपात करत जावा तुम्ही, त्याला फक्त व्हॅलन्सीने मल्टिप्लाय केली काय येते? नॉर्मॅलिटी येते. असं जरा लक्षात ठेवा तुम्ही. त्या पद्धतीनेच गेलं बरं. तर बघा, तर नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर म्हणजेच, मग आता हे मी काय एवढं करत नाही. ठीक आहे, मी उगाच असं नॉर्मॅलिटी नाही मोलॅरिटीच लिहितो. पण हे काय? नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर ऑफ नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर विथ रिस्पेक्ट टू एच प्लस. तसंच मोलॅरिटी पण जर मिक्सचरची विचारली तर ते पण काय समजायचं? एच प्लस विचारलं. HCl आणि एस ए दिलं नसलं की तुम्ही डिफॉल्ट काय समजायचं? एच प्लस. सो मोलॅरिटी ऑफ मिक्सचर, त्यालाच मी काय म्हणणार? नुसतं नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर. जसा की फॉर्म्युला काय? नॉर्मॅलिटीच्या स्वरूपात पण आहे, मोलॅरिटीच्या स्वरूपात पण आहे. बरोबर आहे का नाही? कळाले काय? MA काय? व्हॉल्यूम ऑफ ए इंटू व्हॅलन्सी ऑफ ए प्लस MB व्हॉल्यूम ऑफ बी इंटू व्हॅलन्सी ऑफ बी. बरोबर का? डिवायडेड बाय VA प्लस VB. ठीक आहे. सो इज इक्वल टू, हे डीचं पण उत्तर झालं आणि हे ईचं पण उत्तर झालं का रे? दोन्ही उत्तर सेम. मोलॅरिटी ऑफ ए सांगा आता मला, व्हॅल्यू सांगा बरं. हे तुमच्या पुढे नाहीत का? ओके. ए ची मोलॅरिटी इथं आहे ना, हे काय? चला सांगा इथं बघून. ए मध्ये मोलॅरिटी किती आहे? 2 आहे ना. हे काय इथं ए आणि हे बी. चला बोला सर्वांनी तिकडं पण. 2 मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम किती आहे एचं? 5. बघा हे इथं दिसतंय का? हे इथं बरोबर आहे का नाही? इंटू व्हॅलन्सी. पहिलं सोल्युशन HCl आहे तर त्याची व्हॅलन्सी 1 आहे. पुढे प्लस, आता पुढे काय? मोलॅरिटी ऑफ बी सोल्युशन. बघा बी सोल्युशनची मोलॅरिटी 3 आहे. इथं दिलाय 3 इंटू व्हॉल्यूम किती आहे? 8 इंटू व्हॅलन्सी 1 आहे का H2SO4 ची? H2SO4 ची ना. 2. काय व्हॉल्यूम ऑफ ए? 5. हा 10 8 त्रिक 24 दोन्ही 48 8 आणि 5 13. किती येतं हे? 13 चौक 52. 6 उरले. 13 चौक 52 असलं पुन्हा एकदा. ठीक आहे. 13 4 8 उरले. एवढं मोलार आहे. मोलार म्हणा किंवा नॉर्मल म्हणा, कारण मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी सेम. और 4.46 नॉर्मल. प्रश्न पूर्ण कळलाय का सांगा बरं एकदा. प्रॉपरली काय काय काढायचं ते एका कधी कधी प्रश्नामधूनच सर्व कन्सेप्ट क्लिअर होते. ठीक आहे. मग आता ऍसिड मिक्स केलं. आता आपण एक ऍसिड बेस मिक्स करू आणि त्याच्यामध्ये असे प्रश्न काढू. जमतंय? म्हणजे ते क्लिअरच होऊन जातं. नाही सर्व लिहायचं ना तुम्हाला नंतर. फोटो पण पाठवतो. आधी लिहा म्हणताय. डोक्यात जात आहे का नाही? आता जाम झाले, जरा डोकं जाम झालंय. कसं करायचं?